हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा घेऊन आलेली आहे। तर मला स्वामींचे जे 11 गुरुवार असतात ना तर त्या व्रताला सुरुवात करायची। तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करते की कशा पद्धतीने ते व्रत केल्या जाते किंवा त्या व्रताची मांडणी कशा पद्धतीने केल्या जाते, कशासाठी व्रत केले जाते, या व्रतामध्ये कोणता संकल्प घेतला जातो, हे व्रताची सुरुवात कशा पद्धतीने होते हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझा हा जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा। तर चला मग मी आता सुरुवातीनं पूजेला करते। पहिले देवघरातल्या देवांची देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर म्हणजे आज गणेश जयंती असल्यामुळे गणपती बाप्पाचा आज वाढदिवस आहे तर त्यांचा मला अभिषेक करायचा आहे। ते काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार नाही। स्पेशल तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना फक्त पूजेचाच येणार आहे। 11 गुरुवारचं जे व्रत आहे ना तर त्या व्रताचे पूजेचंच तुम्हाला व्हिडिओ येणार आहे। मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ना थोडंसं मग ते गणपती बाप्पाचे अभिषेक ते नंतर मग तुम्हाला ते व्हिडिओमध्ये शेअर करणार। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि खरंच व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा। तर चला स्वामींच्या 11 गुरुवाराचे व्रत हे कधीपासून सुरू करायचे तर हे व्रत आहे ना तुम्ही कधीपासूनही सुरू करू शकतात। म्हणजे कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारपासून हे व्रत तुम्ही सुरू करू शकता। फक्त हे व्रत आहे ना पितृपक्षामध्ये म्हणजे जे पितृपक्षातले गुरुवार येतात ना तर त्या गुरुवारी हे व्रत सुरू करायला चालत नाही। म्हणजे त्या गुरुवारी आपण हे व्रताची सुरुवात करू शकत नाही। ज्यांच्या मनात येते किंवा ज्यांना हे व्रत करायचे तर हे व्रत कोणीही करू शकते। खूप संकटात असलेले किंवा अडचणीत असलेले, इच्छापूर्ती होत नसलेले त्यांनी हे व्रत नक्कीच करावे। या व्रतामुळे त्याचा बराचसा फायदा होतो। तर हे व्रत आहे ना स्त्री, पुरुष, लहान, मोठे, म्हातारे असे सगळेच हे व्रत करू शकतात। ज्या दिवशी आपल्याला ह्या व्रताची सुरुवात करायची आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी तर त्या गुरुवारच्या दिवशी एकादशी अमावस्या असलेली नसावी। म्हणजे शक्यतोवर तो दिवस टाळायचा आणि पुढच्या गुरुवारपासून व्रताला सुरुवात करायची। शक्यतोवर व्रत करण्यासाठी ना तुम्ही हे नियम नक्कीच पाळा। तुम्हाला उपवास करायचा असेल किंवा गुरुवार पकडायचा असेल तर तुम्ही पकडू शकता। शक्यतोवर ह्या दिवशी उपवास नक्कीच करावा। बऱ्याचशा ताई प्रेग्नेंट असतात पण सेवा करायची असते। बऱ्याच ताई म्हाताऱ्या असतात, कुणाला शुगर असते, कुणाला म्हणजे बीपीचा त्रास असतो। तर त्या व्यक्तींनी उपवास पकडायचा का तर नाही, त्या व्यक्तींनी पूजेची मांडणी करायची, व्यवस्थित पूजा मांडून घ्यायची, व्रत व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे नैवेद्य दाखवून दिल्याच्या नंतर आपण स्वतः जेवण ग्रहण करू शकतो। अशा वेळेस तुम्ही हे जरी केलं ना तरी पण चालते। तोपर्यंत तुम्ही म्हणजे उपवास पकडू शकता। आता आपल्याला पूजेची मांडणी करायची तर सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये येतं तुमच्याकडे स्वामींचा फोटो असणं खूप आवश्यक आहे। यामध्ये स्वामींचा फोटो पाहिजे, तुमच्याकडं स्वामी चरित्र सामरामृतचं पुस्तक पाहिजे, नित्यसेवेचं पुस्तक असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं अवेलेबल पाहिजे तेव्हाच तुम्ही ही पूजा मांडू शकता। ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला आहे ना केंद्रामध्ये म्हणजे इझिली मिळून जातात। तर अशा पद्धतीनं मी फोटो व्यवस्थित पुसून घेतलेला आहे। तर मला इथं पूजेची मांडणी करायची आहे ना। आता हा माझा पहिला गुरुवार आहे तर तुमचाही जेव्हा पहिला गुरुवार येणार ना तर त्या गुरुवारी तुम्हाला संकल्प घ्यावा लागतो। तर तो संकल्प कसा घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते। पण पूजा मांडण्याच्या अगोदर किंवा पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एकदा केंद्रात जाऊन स्वामींना म्हणजे सांगून यावं लागते की मी 11 गुरुवाराचं व्रत करते। तुम्ही एखाद्या वेळेस आदल्या दिवशी जाऊ शकता, 1-2 दिवस अगोदरही गेले तरी चालते। फक्त स्वामींना सेवा गरजेची आहे। पूजेची मांडणी करण्याच्या पहिले केंद्रात जायचं आणि स्वामींना सांगायचं की मी हे व्रत करते, हे व्रत निर्विघ्न पार पडू दे असे तुम्ही स्वामींना सांगायचे आणि माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घ्या असे स्वामींना विनंती करायची आणि आपल्या घरी यायची। केंद्रातून घरी आल्यानंतर पूजेला सुरुवात करायची। तर तुम्ही पाहिलं असेल मी खालची जागा स्वच्छ पुसून घेतली, त्याच्यावरती एक स्वस्तिक काढलं, हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण केलं, त्यानंतर त्याच्यावरती पाट ठेवला। तुम्ही इथं चौरंगाही वापरला तरी चालते। त्याच्यावरती पिवळं वस्त्र म्हणजे अंथरून घेतलं, त्याच्यानंतर स्वामींचा स्वच्छ पुसून घेतलेला फोटो ठेवला। पहिले आपल्याला कोणतीही पूजा मांडायची असली तर आपल्याला दिव्याला आवाहन करावं लागते म्हणजे दिवा स्थापित करावं लागते। दिवा स्थापित करून घेतला, दिव्याला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा
अर्पण केल्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं याच्यामध्ये येतं घंटी आणि शंख. हे ह्या पूजेमध्ये आपल्याला ठेवणं खूप गरजेचे आहे. एखाद्या वेळेस तुमच्याकडं नसलं तरी पण चालते. स्वामींना फक्त तुमची सेवा करून घेणं आवश्यक असते किंवा स्वामींना तुमची सेवाच आवडणार. सगळ्यांच्याच देवाऱ्यामध्ये घंटी आणि शंख असतोच, तर तुम्ही नक्कीच ह्या पूजेमध्ये येणं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींची मांडणी करायची. पण तुमच्याकडं नसले तरी पण चालून जाते. तर इथं मी स्वामींच्या फोटोला आहे ना अष्टगंध कुंकू लावून घेतलेले आहे. हे जे व्रत केलं जातं तर हे आपली मनातील ज्या इच्छा असतात ते इच्छा पूर्ण करण्यासाठीचाच हा मार्ग आहे. स्वामी सेवेला जेव्हा आपण सुरुवात करतो किंवा स्वामी सेवा केल्या जाते ना, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला या व्रतापासूनच सुरुवात करायची, म्हणजे आपली सेवा लवकर पोहोचते. आपलं जी सेवा असते ते स्वामींपर्यंत लवकरात लवकर जाते. त्यासाठीच हे व्रत केले जाते. सगळ्यांनीच हे व्रत नक्कीच करायला पाहिजे. इथं माझ्याकडं हार नसल्यामुळं मी इथं स्वामींच्या फोटोकडे ना म्हणजे फोटोवरती फुलं अर्पण करून दिलेले. तुम्हाला जर पॉसिबल झाल्यास तर जरूर हार आणायचा आणि फोटोवरती अर्पण करायचा. तरी तर मी स्वामींचा जो फोटो आहे ना तर तो पूर्ण फुलांनी असा सजवून घेतलेला आहे. थोडीशी त्याच्यामध्ये कुंदाची फुलं आहे, गुलाबाची फुलं आहे. स्वामींना पिवळे फुलं खूप आवडतात. तर इथं मी शेवंतीचं एक पिवळं फुल असतं ना ते सुद्धा अर्पण केलेले आहे. तर अशा पद्धतीनं थोडीशी सजावट करून घेतली. ही जी पूजा मांडणी ना तर ही पूजा मांडणी एकदम साध्या सिंपल पद्धतीनंच केल्या जाते. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जास्तीची जी पूजेची मांडणी असते ना म्हणजे सजावट असते तर ती आपण नाही केली तरी पण चालते. एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही पूजा मांडणी करायची म्हणजे व्रताला सुरुवात करायची. आपण ह्या व्रतामध्ये जर जास्तीची सजावट करत बसलो ना तर मग त्याच्यात खूप सारा वेळ चालला जातो आणि महत्त्वाचे जी सेवा असते ना तर ती राहून जाते. तर त्यासाठी एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही पूजा मांडणी केल्या जाते आणि व्रताला सुरुवात होते. तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर इथं मी फुलं अर्पण करून घेतलेले. त्याच्यानंतर इथं मी खडे साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वामींसाठी ताजं पाणी ठेवलेलं आहे. तर आपल्याला कोणताही नैवेद्य दाखवायचा असला किंवा कोणताही नैवेद्य अर्पण करायचा असला त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकावे लागते. तर इथं मी तुळशीपत्रसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि खडे साखरेमध्ये, दुधामध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा एक एक तुळशीपत्र टाकून दिलेले. तर आपण या पूजेमध्ये एखादं फळ आपल्याकडं अवेलेबल असलं तर ठेवायचं. नसल्यास तुम्ही नुसती एक खारीकही जरी ठेवली तरी पण चालते. पण माझ्याकडं असल्यामुळे इथं मी एक फळ अर्पण केलेलं आहे संत्र्याचं. त्याच्यानंतर आपल्याला पोथीला वाचायला सुरुवात करायची असते, पण त्याच्या पहिले आपल्याला पोथीची त्याच्यामध्ये आपल्याला माळ जपायची असते. तर ते माळीची पूजा करून घ्यायची. तर इथं मी स्वामींची जी स्वामी चरित्र सारामृतचं जे पुस्तक आहे ते ठेवलं, त्याच्यावरती माळ ठेवली, त्याच्यावरती अक्षदा, हळदी, कुंकू, एक फूल अर्पण केलं आणि इथं ही माझी पूजेची मांडणी व्यवस्थित करून झालेली आहे. ज्यांना गुरुवाराची व्रताची सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना हे व्रत करायचं आहे तर त्यांना ह्या पद्धतीनंच ही पूजेची मांडणी करावी लागते. तर मी तुम्हाला एकदम साध्या सिंपल पद्धतीनं जी पूजा मांडणी केल्या जाते ना तर तीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खूप ह्या पूजे मांडणीची किंवा ह्या व्रताचा खूप लवकर आपल्यावर प्रभाव पडतो. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा ज्यांचे कामं बरेचसे म्हणजे अटकलेले किंवा अडथळे येत आहेत कामांमध्ये, तर त्यांनी हे व्रत नक्कीच करावे. याच्यामुळे ना बराचसा आपल्या जे प्रॉब्लेम असतात ना तर ते सॉल्व्ह होतात. तर इथं माझी पूजेची व्यवस्थित मांडणी करून झालेली होती. त्याच्यामध्ये मी आता अगरबत्ती लावलेली आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचा. संकल्प नेमका कसा घ्यायचा? संकल्प घेतल्याशिवाय व्रताला म्हणजे सुरुवातच होत नाही. त्यासाठी आपल्याला संकल्प घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही इथं पाहिलं असेल मला आता संकल्प घ्यायचा होता, तर मी एक खाली प्लेट टेकवली आणि आपल्या उजव्या हाताचा तळ हात असतो ना, म्हणजे उजव्या हातामध्ये आपल्याला तळ हातावरती पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करायचं आणि आपल्याला आपले पूर्ण नाव म्हणजे जे आपलं पूर्ण नाव असतं ना तर ते स्वामींना सांगायचं. पूर्ण नाव सांगून झाल्याच्या नंतर आपल्याला आपले गोत्र सांगायचे असतात. बऱ्याच जणांना गोत्र माहीत नसतं. तर अशा वेळेस काय करायचं? काश्यप गोत्र असे बोलायचे. काश्यप गोत्र हा शब्द जरी तुम्ही बोलले तर त्याच्यामध्ये संपूर्ण गोत्र येऊन जाते. त्यासाठी नुसते काश्यप गोत्र असे बोलायचे आणि स्वामींना सांगायचे की संकल्प घेताना स्वामींना सांगायचे की मी जे हे व्रत करत आहे तर हे व्रत माझ्याकडून व्यवस्थित पार पाडून घ्या किंवा ह्या व्रताची व्यवस्थित सांगता
ज्या कारणासाठी मी हे व्रत करते तर ते कारण म्हणजे ती इच्छा लवकर पूर्ण होऊ दे अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि ह्या व्रताला सुरुवात करायची. त्यानंतर आपल्याला जे तळ हातामध्ये आपण पाणी घेतलेलं असतं ना, तर ते पाणी ना त्या पात्रामध्ये सोडून द्यायचं आणि ते पाणी एखाद्या तुळशीला, एखाद्या झाडाला अर्पण म्हणजे टाकून द्यायचं. त्याच्यानंतर आपला तो संकल्प तिथं सुटून जातो. दर गुरुवारी आपल्याला संकल्प घ्यायचा का? तर नाही. आपल्याला फक्त एकाच गुरुवारी हा संकल्प घ्यावा लागतो. पहिल्या गुरुवारी, ज्या गुरुवारी आपल्याला हे व्रत सुरू करायचं आहे त्याच गुरुवारी आपल्याला संकल्प घ्यायचा. म्हणजे अधामधात आपल्याला संकल्प घ्यायला चालत नाही. इथं आपला संकल्प पूर्ण होऊन जातो. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं पूर्ण पूजा मांडून घेतली. एक छोटीशी रांगोळ टाकायची. तुम्ही स्वस्तिक जरी काढलं नुसतं तरी पण चालते. त्याच्यावरती हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि इथं छान अशी पूजेची मांडणी करून घ्यायची. त्याच्यानंतर मग आपल्याला ग्रंथ वाचायचा, 11 माळी करायच्या. त्याच्यामध्ये तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायचं. त्यामध्ये तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा असतो. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला ह्या पूजेमध्ये कराव्या लागतात. तर इथं तुम्ही पाहिलं असेल इथं छान अशी मांडणी करून झाली. तर इथं मला आता 11 माळी घ्यायच्या होत्या. त्याच्यानंतर मला तारक मंत्र घ्यायचा होता 3 वेळेस. 11 माळी घेतल्या आणि त्याच्यानंतर तारक मंत्र 3 वेळेस घेतला. त्याच्यानंतर मग मी ग्रंथ वाचला. तर अशा पद्धतीनं मग मी ही पूजेची मांडणी करून घेतली. ते काही मी आता पुढचं जास्त शेअर केलं नाही. कारण शेअर करायला म्हणजे शूट घ्यायला कोणी नसल्यामुळं मग मी ते काही जास्त शूट नाही घेतलं. तर इथं मग मी 11 माळी करून घेतलेल्या आहे. तुम्ही नक्की हा गुरुवार अशा पद्धतीनं करून बघा. स्वामींचे 11 गुरुवार याच्यामुळे ना खरोखर असा आपल्याला खरंच फायदा होतो. म्हणजे आपले जे अडथळलेले कामं असतात ते मार्गी लागतात. म्हणजे स्वामी त्या कामांना मार्ग दाखवतात. तर जेव्हा आपण ही पूजा मांडणी करत असतो तेव्हा आपल्या मुखामध्ये ना स्वामीचं नामस्मरण कंटिन्यू चालू पाहिजे. आपल्या मुखामध्ये स्वामीचं नाम आपण घेत राहायचं, पूजेची मांडणी करत चालायची. तर इथं माझ्या 11 माळी करून झालेल्या होत्या. जर तुम्हाला 11 माळी घेता नाही आल्या ना, तर तुम्ही 3 माळी जरी घेतल्या तरी पण चालतात. तर इथं मी 11 माळी घेतल्या. तारक मंत्र 3 वेळेस म्हटला आणि त्याच्यानंतर मग आता ग्रंथ वाचायला सुरुवात केलेली होती. तर आता ग्रंथ वाचताना आपण म्हणजे जेव्हा आपण ही पूजा मांडणी करत असतो ना, तर तेव्हा आपण एकदम शांत राहायचं. आपल्या डोक्यामध्ये दुसरे विचार यायला नको किंवा आपल्या डोक्यामध्ये काही गोंधळ असलेला नको. शांत मनाने एकदम शांततेने अशी पूजा मांडणी करायची आणि याचा नक्कीच आपल्या जे काही अडथळे असतात त्याच्यावर नक्कीच याचा प्रभाव पडतो. त्या कामांना स्वामी लवकरात लवकर मोकळं करतात. म्हणजे अडथळलेले कामं असले तर ते कामं लवकरात लवकर मार्गी लावतात. आपल्या हातून स्वामी हे खूप मोठं व्रत करून घेतात. फक्त ते व्रत आपण नियमाने व्यवस्थित रीती पार पाडणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जर कुठं गावाला जायचं असलं किंवा किंवा एखाद्या वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर तो गुरुवार आपण सोडून द्यायचा आणि पुढच्या गुरुवारपासून आपण ते व्रत परत सुरू करायचं. होतं ना एखाद्या वेळेस अधामधात 5 गुरुवार झाले, सुतक पडलं, काही प्रॉब्लेम आला, कुठं गावाला जायचं तर मग तो गुरुवार सोडून द्यायचा आणि पुढचा गुरुवार पकडायचा. त्याच्यानंतर सगळं वाचून झालं. माझी पूर्ण ग्रंथ वाचून झालेला होता. बराचसा वेळ लागला. खूप दिवसानंतर वाचन केलं ना ग्रंथाचं तर थोडा जास्त वेळ लागला. तर इथं लगेच मग आरत्या करून घेतलेल्या आहे. कापूर आरती करून घेतली, स्वामींची आरती करून घेतली. लगेच ह्या आरत्यासुद्धा करून घ्यायच्या. नसलाच तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ किंवा काही घाई गडबड असली तर तुम्ही संध्याकाळी जरी आरती केली ना तरी पण चालते. कोणताही नैवेद्य दाखवला तर त्या नैवेद्याला 3 वेळेस पाणी फिरवायचं आणि तो नैवेद्य देवाकडे म्हणजे प्रस्थापित करायचा. अशा पद्धतीनं ह्या 11 गुरुवाराच्या व्रताची सुरुवात करावी लागते आणि हे 11 गुरुवार आपल्याला नेमाने पाळावे लागतात. याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यामध्ये वरण, भात, भाजी तुम्हाला जे पंचपक्वान्न बनवायचे असले ते बनवायचे आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेला नैवेद्य दाखवायचा आणि ह्या व्रताची म्हणजे त्या दिवशी सांगता करून टाकायची संध्याकाळच्या वेळेस. आपण ते नंतर मग उपवासही सोडला तरी पण चालतो. तर अशा पद्धतीनं सगळी व्यवस्थित पूजा मांडणी करून झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करा. मी तर केलेली आहे. म्हणजे आज गुरुवार पण आहे आणि गणेश जयंती असल्यामुळं दिवस पण छान आहे. तर चला मग.
तर चला, इथं माझी पूर्ण पूजा व्यवस्थित करून झालेली आहे. म्हणजे इथं मी पूर्ण पूजा व्यवस्थित मांडून घेतली. ते तुमच्यासोबत मी सगळे डिटेल शेअर केलेले आहे. स्वामींच्या 11 माळी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत याचे पूर्ण अध्याय वाचून झालेले. तर आता जवळपास आहे ना 1:30 वाजायला 5 मिनटं बाकी, म्हणजे आता देवांशी येण्याची वेळ झालेली आहे. तर मला जवळपास हे वाचायलाच 2 तास गेलेले, कारण खूप दिवसानंतर वाचलं ना, मग त्याला वेळ पण लागतो. तर चला, इथं सगळं व्यवस्थित करून झालेले. कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? तुम्ही आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय बाय.